तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आमच्या व्लॉगिंग चॅनल वर. आणि आज आम्ही चाललोय माथेरानला. सो मागच्या वर्षानंतर ओ माय गॉड, लाईट गेली आमच्याकडे. हे बघा, असं पण होतं आमच्याकडे. जरा उजेड खिडक्या पण. गाईज एक मिनिट, मी तुम्हाला दिसत नसेल, आता दिसेल 2 मिनिटात. सो तर मी म्हणतो की ही बघा, इकडं नकली पण. सो आम्ही बऱ्याच ऍक्च्युली एका वर्षाने चालू माथेरानला. आता पावसातच जातो आम्ही. हा, पावसातच जायचं असतं ऍक्च्युली. सो आता पहिलं जर या वर्षीचा पहिला वेळ जातो माथेरानला. तर आम्ही म्हणजे जेव्हा आम्ही कॉलेज डेज मध्ये होतो किंवा जेव्हा आमचं लग्न झालं नव्हतं तेव्हा आम्ही नेहमी माथेरानला जायचो. उठलं की सुटलं माथेरानला. सो एवढे आता 1-2 मध्ये जमलं नाही. आता आज जाऊया, चला आमच्यासोबत माथेरानला. तुम्हाला पण दाखवतो माथेरान. जे बघत नसतील, ज्यांना माहिती आहे त्यांनी तर बघितलं असेल ऑलरेडी, पण ज्यांनी नसेल बघितलं त्यांनी ही सुद्धा बघा. चलो गाईज, आम्ही माथेरानला फायनली पोहोचलो. काय ना भाई, इथं चहा पितोय. गरमा गरम चहा घ्यायला. पाऊस काय अजून पडला, मी पावसाची वाट बघतो. जोरात पाहिजे. काल कसा पडलेला, काल भारी पडेल. आम्ही पावसाची वाट बघतोय गाईस. कधीपासून पाऊसच पडत नाही. लवकर पडू दे म्हणजे आम्ही त्याला व्हिडिओ वगैरे, रील्स वगैरे, फोटो वगैरे काल असतात. आम्ही काल कोंडेश्वरला गेलेलो आणि आज माथेरानला. चहा आवडलेला नाही गेलेला. कसा आहे चहा? आपण टेस्ट करूया चहा. खूप छान बनवतो. पति की कदर करो, पति की करो कदर. ठीक है, नाम नहीं रख सकते ऐसे किसी को. बाद में रखेंगे गाइस. ऑनेस्ट रिव्यू बाद में दूंगा. सो गाइस, फायनली आम्ही आलेलो माथेरानला. बघा गाइस, नेचर काय भारी आहे गाइस. इथे फक्त एकच सुंदरता ती म्हणजे नेचरची. तुम्हाला जर मन शांत करायचं असेल तुम्ही येऊ शकता नेचरमध्ये. काळे ढग आलेले आहेत पण पाऊस काय पडत नाही आमच्यावर. वाट बघते पावसाची. अंकिता खूप वाट बघते ऍक्च्युली पावसाची. काल यायला होते. काल आम्ही कोंडेश्वरला गेलो. हो, कारण की सगळ्यात जवळ आमचा स्पॉट तो आहे कोंडेश्वर. तेच ना. ते आमच्यापासून फक्त अर्धा तास, 15 मिनटं, 15-20 मिनटं. पाऊस येऊ न येऊ पण लोकांची गर्दी सगळीकडे काही. हो, खूप गर्दी. लगेच गर्दी येते सगळीकडे. तुम्ही बघा, तुम्हाला नेचर दाखवतो. आमच्यासोबत फिरा तुम्ही पण. आम्ही पण एन्जॉय करतो, तुम्ही पण एन्जॉय करा. तुम्ही घर बसून एन्जॉय करा. घरी बसून एन्जॉय, नंतर तुम्ही पण या. पण पावसात बाहेर निघायला पाहिजे. पावसात जर बाहेर नाही निघालं तर मग कधी निघणार. हा एकच मोसम असा ज्याच्यामध्ये बाहेर निघायची इच्छा असते. मजा येते पावसात. वाव पाहिजे बघा, काय भारी दिसते ना. मस्त हिरवंगार पडतं ना सगळं, तेच मजा असते. बाकी काय. नेचर बघा, वाव. हे आहे आमचं माथेरान आणि हे आहे आमचं जग. काय दिसतेस? छान दिसतं ना. हो, नेचर मध्ये ऍक्च्युली कॅमेरा पण असा वर्क करतो ना गाईज. लय भारी वाटतं. आयफोनचा कॅमेरा तर लय भारी वाटतं. दगड चाललं म्हणजे चप्पल लागते. खाली नुसती दगड आहेत गाईज.
कारण की रेल्वेची पटरी आहे ना, इकडून जाऊ टॉय ट्रेन जाते. टॉय ट्रेन. त्या टॉय ट्रेनमध्ये आम्ही कधी बसलोच नाही ॲक्च्युली. आम्ही कधी बसलोच नाही त्या टॉय ट्रेनमध्ये. गाडीने एवढा वेळ आम्ही गाडीनंच येतो ना, तर त्या टॉय ट्रेनमध्ये बसायचा काही मोकाच नाही मिळाला कधी. एकदा बसायला लागेल पण. ग्रुप नाही येऊ ना. तेव्हा बसूया एकदा. काय टॉय ट्रेन खूप वेळ लागतो. लय स्लो असतो, 2.5 तास लागतात वर जायला. 2 तास. खूप हळूहळू चालते ती. आणि तेच आम्ही गाडीने पटकन पोहोचतो. गाडीने पटकन पोचतो. शांतता आहे, पीस आहे. शांतता आहे गाईज, मस्त वाटतंय, छान वाटतंय. तुम्हाला जर शांतता हवी असेल बोल आता बोल त्याची मगाचपासून येरे पावसा तुला देतो पैसा बोलते. लहानपणापासून हे गाणं बोलल्यावर पाऊस लवकर येतो असं हिचं म्हणणं आहे. हो. अशा अंधश्रद्धांवर विश्वास ठेवते. काल पण नाही आला. काल नाही आला, फक्त बोल. मी गाणं बोलले नाही, पाऊस एवढा जरूर आला, एवढा जरूर आधी अजिबात नव्हता. इस बात का कोई सेंस है गाईस? आता पण बघा मी गाणं बोलले, आता येणार बघ. बघूया गाईस. जर आला तर वाईट, आलं तर चांगलीच गोष्ट आहे. त्याचा पाऊस हवाय. इकडे जाऊया गाईस. हा टोक बघा तुम्ही. हा आमचा नेहमीचा स्पॉट आहे. मी इथे नेहमी येतो फोटो काढायला, कारण की इथे फोटो छान येतात ॲक्च्युली. मेन दगडांवर तर पोरं आहेत बसलेली. आपण कुठे जायचं? सो हा आमचा नेहमीचा स्पॉट आहे. आम्ही इथे एकदा मका पण खाल्लेला, माहिती आहे ना? इथे एकदा खाल्लेला आपण मका. खूप पाऊस होता तेव्हा. पोरच येत रे या साईडला. फोटो काढायला इथे असं काढूया फोटो. या स्पॉटवर येतील फोटो. हे काढ. आता आमचा फोटो सेशन चालू होईल गाईज. काय दिसतो भविष्यवाणी खरी ठरलेले. पाऊस आलेला आहे तिच्या गाण्याने. ही डेंजर आहे, जादू करते. पाऊस आलेला आहे गाईज. वाव, खरंच पाऊस आला रे. बीवी का सुनना होते, कितने प्रूफ देऊ तुझे. बस पाऊस आलेला आहे फायनली. अंकिता खुश झालेली आहे बेडकावाने. व्हिडिओ काढ. काहीच पाऊस येऊन गेलेला आहे. थोडा थोडा येतोय हळूहळू. जोरात आलेला पण तो परत गेला. सो हिने मंत्र मारून बोलवलेला आहे शेवटी पावसाला. हिचे मंत्र खूप डेंजरस आहेत काहीच. डेंजर मला माहिती नव्हतं की ही मंत्र इंदा मारते. ये काम कब से आपका? बचपन से. बचपन से ही मंत्र विद्या सीख गई आहे. आज बघा ना, सिंदूर विंदूर लावून आली पोरगी. बघितलं तुम्ही गाईज? हे बघा, सिंदूर लावून आली आहे. कधी नव्हे ते. आज असंच मन केला. आता आम्ही चाललो आहे पट्टीवरून आता वर चाललंय मस्त. वर पण मस्त धबधबे वगैरे असतात. बघूया यावेळेस धबधबे आलेत का. पुढे बघ आणि बोलत बस. यावेळेस कारण की पाऊस कमी पडलाय, तो धबधबे यावेळेस येण्याचा चान्स कमी आहे. आणि आम्ही खूप लवकर आलोय. खूप लवकर. पण एवढी आतुरता होती की कधी पाऊस पडतोय, कधी चालू झालं. हा ना, की तुम्हा लोकांना पण दाखवायचं होतं माझे. आम्ही असे खूप वेळा आलोय. त्यावेळी ब्लॉगिंग आपलं चॅनल नव्हतं, आता आहे. बाकी दाखवायला पाहिजे बरोबर आहे. तो बघा काही नेचरच नेचर नेचर ही नेचर आहे. नेचर ह्युमन ते काय झाडे बघा ना, ऍस्थेटिक, फुल ऍस्थेटिक. किती भारी वाटतं बघा ना, किती मस्त वाटतं. हवा बघ काय सुटली. पाऊस येतो आणि आता पाऊस येतो. मगाशी आम्ही पाऊस खात होतो तेव्हा पाऊस येत नव्हता आणि आता आता पाऊस पडतो. ते मला माहिती होतं आता पाऊस. एकदा तिथून निघालो पाऊस पडतो. पाऊस पडणार. लोक आता आले. हो काय काय आता लोकांनी जास्त करते की ते
हो. आम्ही लवकर येतो सगळीकडे, आम्ही लवकर जातो आणि आम्ही जातो आम्ही जेव्हा निघायला येतो तेव्हा लोक येतात. हा. बरं आहे, कारण की अशा ठिकाणी आपण लवकर जायला हवं, कारण की फोटोज वगैरे जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही थोडं लवकर येण्याचा प्रबंध करा. नाहीतर गर्दी एवढी होते की फोटो काढायला मिळत नाही, स्पॉट सगळे बुक असतात ना. आम्ही जरी लवकर गेलो तरी पण स्पॉट बुक होते नाही का. हो. फोटो चांगले काढायचे असतील, व्हिडिओ चांगले हवे असतील तर लवकर यायचं काम, तेव्हा सगळं चांगलं आहे. केली. बघा कसला टर्निंगला सकाळी पाऊस. व्यवस्थित परत पण याची खूप शक्यता असते त्या ठिकाणी. म्हणजे गाडी व्यवस्थित चालवावं, मस्ती करू नये, ते सेफ जायचं तिला पण सेफ राहून सेफ्टी मस्त. जहान येतो जहान आहे असते. वळणा बघ ना, पुढे बघ. पटकन येतात ना गाड्या एकदम हळू. हे तुम्हाला डेंजर होतं. जाताना वेगळा विषय, जाताना जास्त घाबरायला होतं की उतरंडी असते, जाताना तरी काय वाटत गाड्या भरपूर फास्ट काय अलगच लेवलला. हे पाणी आलंय, अरे थोडं कमी आहे. आलंय वरती पाऊस आहे, खाली नाहीये. खाली नाही. वर पाऊस जास्त आहे. तुला माहिती शकतो तिकडे आहेत लोक दरवर्षीप्रमाणे आलेला होता. वर सुद्धा आले बघा. तर एकदा ग्रुप बनवून येऊया माझा. हो, ग्रुपला जेव्हा सुट्टी असेल तेव्हा. मागच्या वेळेस इथे झालेलं. हो हो बाई हे बघा. इथून बघा, इथून कड्यावरचा गणपती येत जातो इकडे. इकडून आम्ही कधीच गेलो नाही ऍक्च्युली. आम्ही गेलेलो वाटतं एकदा गेलेलो ना आपण. नाही गेलो, आणि return अर्ध्यावर आलेलो. गेलो, अर्ध्यावर रिटर्न आलो. आलेलो. तिथे खूप मी गेलोय कड्यावरच्या गणपतीला. गेला. फोटो पण मस्त काढायचा फोटो. हवा येते गाईज, काय हवा येते, कडक वाटतं यार. समाधान कसं किती पैसे देऊन तुम्ही रिसॉर्टला जा, पण नेचर मध्ये जे समाधान. पाणी काय नाही, ते करायला लागतात. इथेच आपल्या भागात पाऊस येतो. मगाशी पण इथेच पाऊस मागून घेतलाय. बघ ना, बघायची वळणं येत असेल तर स्पेस येत जाईल. तुम्ही रायडर असेल तर तुम्ही येऊ शकता बाहेर. आम्ही तर स्कूटीवर येतो नेहमी. हा ना बाबा, जास्त डेंजरस आहे. पाऊस आला जोरात आला. हो गाईस, पाऊस आलाय शेवटी. तुमची इच्छा पूर्ण झाली. हे विजय मग जाऊन पाऊस 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 करतील. पाऊस नाही कसं वाटतं. सो गाईस, लय भारी वाटलं. बऱ्याच दिवसांनी फिरायला आलो. खूप छान वाटतं. फ्रस्ट्रेट झालेलो खरं, सगळेच त्रस्त झालेले त्यावेळेस उन्हाने. आलो शेवटी फायनली खाली आलो. खाली आल्यावर पाऊस आला. बोला बघा ना, खाली आल्यावर पाऊस. आय थिंक तो खाली पाऊस आहे, वर नाहीये. हा असं असेल बघ. वर पडत नाही असेल डोंगराळ भागात. हा पाऊस इकडे ट्रान्सफर होत आहे. आता आम्ही जाऊ, काहीतरी खाऊ. आम्ही जेवलो नाहीये. 4 वाजले. 4 वाजून गेलं. वाजून गेले. आता पहिलं काहीतरी खाऊया. अमोलचं दुकान आहे इकडे आपल्या जवळ, आपल्या भावाचं.
सो त्याच्याजवळ एक चायनीज आलाय. तो आम्ही त्याला येताना भेटलो आणि त्याला सांगितलं की तुझ्यासोबत आम्ही जेवू. वर काय खाल्लं का? वर काय खाल्लं नाही. सो तिकडे जाऊन खातो काय. हॅलो. आपल्याला जेवला का? आता अमोलच्या दुकानाजवळ एक चायनीजचा शॉप आहे. मस्त खायला राईस. हे आमचे अमोल दादा इकडून व्यक्त नको. एवढी भूक लागली ना, सकाळपासून काय खाल्लंच नाही. हा बघा प्राणी कसा खातोय. कंटिन्युअस खाणं चालू आहे. थांबलीच नाही जराशी पण. सूप पण मागवलं मस्त. थोडं खातो आणि मग तुम्हाला भेटतो थोड्या वेळात जाताना. सो आता आम्ही घरी आलेलो माझी अंगठी घातली येणे गाईस. बघून बघू घाल 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 घाल. हे बघा करोडपती दे. करोडपती या मेरी करोडपती. ये बो. सो गाईज आता आम्ही फायनली आलेलो आहोत घरी. आणि जास्त आम्ही वर वगैरे गेलो नाही कारण की जास्त पाऊस वगैरे नव्हता. सो आम्ही ठरवलं नेक्स्ट टाइम. आणि गाईज आमच्या बरोबर सीन काय झाला. सीन झाला की पूर्ण वेळ पाऊस नाही पडला. बद्दापूरला आम्ही आलो तेव्हा भिजलो पूर्ण. खूप जोरात येचलो. पाऊस. पनवेल हायवेला आम्ही आलो तर एवढ्या जोरात पाऊस आला. एक राऊंड घेऊ म्हटलं तर एवढ्या जोरात पाऊस आला. पूर्ण सुखे होतो. जेवढे आम्ही सुखे होतो तेवढे ओले झालो. सो आमच्यासोबत असं नेहमी होतं. पाऊस आमच्यासोबत मस्ती करत असतो. मस्ती. सो ठीक आहे. हा ब्लॉग इथेच एंड होतोय. भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉग परत एकदा येणार आहे जेव्हा आम्ही सगळे जाऊ. सगळे जाणार आहेत. सगळे जाणार आहेत का नाही ते माहिती नाही. काय जो येईल सोबत त्याला घेऊन आम्ही जाऊ किंवा आम्ही दोघं परत जाऊ. परत एवढं नक्की. पण परत व्लॉग येणार. येस. हा. परत एकदा व्लॉग होणार एवढं नक्की. ओके. आम्ही असंच राहून टाइमपास करून आलोय माथेरानला. येस. सो परत एकदा ब्लॉग येणार आहे माथेरानचा. सो तो तुम्हाला अजून एकदा भेटेलच. अजून बघूया काय प्लॅन करता येतं पावसाळ्यात. नेवर नोज की काय प्लॅन बनणार. बनेल. येस बनेल. चांगलाच बनेल. सो तोपर्यंत भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चला बाय बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा प्लीज. आणि बेल आयकॉन वर क्लिक करा गाईज. आणि कमेंट करा यार. कमेंट करतच नाही तुम्ही लोक. कमेंट करा प्लीज. है की नाही. चलो बाय.